परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातल्या धारखेडमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे। गंगाखेड तालुक्यातील धारखेड येथील फिर्यादी रामभाऊ भालके यांनी त्यांचे परिचित गवान बचाटे आणि शेषराव चिंतलवार यांनी लग्नासाठी मुली पहा असे सांगितले होते। त्यावेळी जळगावमध्ये लग्नाचे स्थळ असल्याचे सांगत भालके आणि नातेवाईकांना त्यांनी जळगावमध्ये नेले। भालके यांना जळगावमधील मनीषा पाटील यांची गायत्री ही मुलगी लग्नाची आहे असं सांगत वधू दाखवण्याचा कार्यक्रम झाला। मुलाने मुलगी पसंत केल्यानंतर मुलीचे आईवडील गरीब आहेत। मुलीच्या कुटुंबाला तिला 3 लाख रुपये द्यावे, तसेच सोन्याचे आणि चांदीचे दागिने आणि कपडे घेण्याची अट त्यांनी घातली। त्यानंतर रामभाऊ भालके यांनी 3 लाख रुपये, सोन्याचे मणिमंगळसूत्र, कानातील सोन्याचे झुंबर, चांदीची चैन, जोडवे आणि वधूकडील नातेवाईकांना कपडे घेतले। धारखेडमध्ये मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये भालके यांच्या मुलाचा गायत्रीशी 27 जून रोजी विवाह झाला। 29 जून रोजी सत्यनारायणाची पूजा होती। त्यावेळी गायत्रीच्या वडिलांनी गळफास घेऊन त्यांचं जीवन संपवलं आहे, तिला जळगावमध्ये घेऊन या असा फोन भालके यांच्या घरी आला। या फोन नंतर दुसऱ्याच दिवशी गायत्री आणि तिचा नवरा अन्य नातेवाईकांसह जळगावकडे खासगी वाहनाने रवाना झाले। त्यावेळी मनमाडमध्ये गायत्रीचे नातेवाईक त्यांना भेटले। आम्हाला मनमाडच्या कोर्टात काम आहे असं सांगत गायत्रीचा नवरा आणि सासरच्या मंडळींना मनमाडलाच थांबण्यास सांगितले। त्यानंतर माहेरची मंडळी गायत्रीला घेऊन गेले। काही वेळाने फिर्यादी भालके यांनी गायत्री आणि तिच्या माहेरच्या व्यक्तींना फोन करत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना संपर्क होऊ शकला नाही। अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भालके यांनी गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी रात्री 4 जुलै 2025 ला तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून भगवान बचाटे, शेषराव चिंतलवार आणि अन्य काही लोकांवर गुन्हा दाखल केला आहे। नववधूला घेऊन गेल्याने लग्नाचे आमिष दाखवून 3,66,960 रुपयांची फसवणूक केली गेली, त्यामुळे गुन्हा दाखल केला गेला आहे। हे प्रकरण जळगावचे असल्यानं जळगाव पोलिसांकडे तपास सोपवण्यात आला आहे।